रामकृष्ण हरी मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर आज मी 2 लिटर दुधापासून घरच्या घरी चॉकलेट आईस्क्रीम बनवलेली आहे। कशी बनवली हे बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी पातेल्यामध्ये 2 लिटर दूध घेतले। या दुधामध्ये आता आपल्याला 1 वाटी मिल्क पावडर घालायचं आहे। त्यानंतर येथे 6 चम्मच कोको पावडर आणि 1 वाटी साखर घालायची आहे। आता हे मिश्रण गॅसवर ठेवून सतत हलवत राहायचं आहे। आता मी येथे 1 वाटी घरच्या दुधावरची साय घातली। आपल्या 2 लिटर दुधाचं 1.5 लिटर दूध होईल इतपत आपल्याला हे मिश्रण आटून घ्यायचं आहे। हे दूध थंड झाल्यानंतर आपण एका कंटेनरमध्ये काढून घेणार आहोत आणि फ्रीजरमध्ये 4 ते 5 तासासाठी असंच ठेवून देणार आहोत। 4 ते 5 तासानंतर आपलं मिश्रण छान सेट झालेलं दिसेल। आता हे मिश्रण आपण बीटरच्या साहाय्याने छान बीट करून घेणार आहोत। आता आपल्याला एका बाउलमध्ये 1 वाटी व्हिपिंग क्रीम घ्यायचं आहे आणि हे क्रीम सुद्धा आपल्याला बीट करून घ्यायचं आहे। आता या बीट केलेल्या क्रीममध्ये आपण मगाशी तयार केलेलं दुधाचं जे मिश्रण होतं ते घालायचं आहे आणि परत बीट करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये चॉकलेट इसेन्स घालणार आहोत, साधारण पाव चम्मच एवढं। परत बीट करून घ्यायचं। आता आपण हे मिश्रण ज्या कंटेनरमध्ये आपल्याला आईस्क्रीम तयार करायचं आहे त्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि वरून छान चॉकलेटचे पीसेस करून घालायचे आहेत। तुम्ही येथे चोको चिप्स सुद्धा घालू शकता। आता हे कंटेनर आपण फ्रीजरमध्ये 6 तासासाठी सेट व्हायला ठेवणार आहोत किंवा तुम्ही रात्रभरासाठी सुद्धा सेट व्हायला ठेवू शकता। तर येथे 7 ते 8 तासानंतर तुम्ही बघू शकता आपला आईस्क्रीम छान सेट झालेला आहे। तर मंडळी, तुम्ही इथे बघू शकता आपलं आईस्क्रीम किती छान दिसतंय। चला तर मग हे आईस्क्रीम तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।